शहरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक भागात पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी गुडघाभर पाण्यात उतरून विविध भागांची पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। तसेच नागरिकांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला। घाटमाथ्याच्या पायथ्याशी वसलेल्या खोपोली शहरात डोंगरावरून येणारे पाणी पाताळगंगा नदीत जात असले तरी शहरातील मुख्य गटारे तुडुंब भरल्याने अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले आहे। मोगलवाडी, काटरंग, शास्त्रीनगर, मोहनवाडी, प्रकाशनगर, लवजी, श्रीरामनगर, चिंचवली, डीपी, शिळफाटा, डीसी नगर तसेच खोपोली बाजारपेठेत पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली। गिरनार कॉर्नर परिसरात तर गुडघाभर पाणी साचले होते। खोपोली बाजारपेठेतील काही कपड्यांच्या दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले। नगराध्यक्ष शेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला। यावेळी नगराध्यक्ष शेंडे यांनी गटारांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा टाकल्यामुळे गटारे तुंबत असल्याची खंत व्यक्त केली। तसेच काही ठिकाणी इमारतींच्या बांधकामांमुळे गटारांवर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा अडत असल्याचे त्यांनी सांगितले। प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण ताकदीने नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे। नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक त्या सूचना पाळाव्यात असे आवाहन नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी केले। यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, आरोग्य सभापती मयुरी शेलार, नगरसेवक संदीप पाटील, किशोर पाटील, अविनाश गिरवे, हरीश काळे, नगरसेविका अश्विनी आत्रे, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडे, सागर जाधव तसेच बांधकाम अभियंता अविनाश जाधव उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।